हॅपी दिवाळी गायज, यू लुक ब्युटिफुल अँड गॉर्जियस ऑन दिस फेस्टिवल. सो 2 दिवसातच आपली दिवाळी आहे. सो घराची साफसफाई इज मॅन्डेटरी. आणि घराची साफसफाई करताना आईने जे रूप धारण केलेलं असतं, रौद्र रूप, ते खूप भयंकर असतं की बाबा तुमची हाय, तुम्ही मला मदत नका करू, मग तुम्हाला दाखवते की मी काय आहे. झाडू घेऊनच पाठीला लागते. पण असं पण असतं इमोशनल इमोशनल की बाबा इमोशनल अत्याचार इतके होतात की बाबा मला 2 पोरी आहेत, पण माझ्या दोन्ही पोरी मला कधीच मदत करत नाही. मी सगळं एवढं घर एकटीनेच सांभाळते, एवढं घर एकटीनेच स्वच्छ करते. ह्या कधीच मला हात लावत नाही. फक्त मोबाईल घेऊन बसलेले असतात, त्या मोबाईलमध्ये And घुसलेले असतात. इफ रियालिटी चेक इज दिस, आम्ही तेच करतो. पण आम्ही दिवाळीत आणि फेस्टिवलच्या आधी भरपूर मदत करतो बाई की कामं करत नाहीत माझ्या पोरी. मला सुखच नाही की बाबा की माझ्या नशिबात पोरी आहेत, पण मला पोरी कधीच मदत करत नाही ॲट ऑल. आणि त्यानंतर येतो फराळ. भाई साफसफाई झाली, त्याच्यानंतर येतो फराळ. त्या फराळात पण होतात वादविवाद, आई आणि मुली. काल आमच्या घरात इतका मोठा वादविवाद मीन्स कॉन्ट्रोवर्सी झालेली की काय सांगावं. असं काहीच मम्मा नव्हतं. आतमध्ये जाऊन भडकलेली होती कारण सियादीन साफसफाई करताना पेपर कुठेतरी हरवलं नव्हतं आणि पेपर ठेवलेले. आणि पेपर मी ठेवलेच नव्हते. पेपर मी खरंच ठेवले पहिली नव्हते. गोष्ट, आमच्या घरात बातम्या कोण वाचत नाही आणि आम्हाला असले पेपर दिसले की आम्ही टाकून देतो. आणि आम्ही त्या दिवशी आमचं जे हे होतं ना पुस्तकांचं वगैरे ते साफ केलेलं. बट विषय तो नाही आहे. हा सगळ्यांच्या घरातला विषय आहे की सण आला की आईचं इमोशनल, आईचं रौद्र रूप की बाबा तुम्ही आता मला मदत करू नका, तुम्हाला दाखवते की मी काय आहे. क्या चीज हूं मैं. समजलं ना? लायकीत राहायचं पोरांचं. तसंच आमच्या घरी झालं काल की बाबा संपलात. काल एवढं झालं की मी करणार नाही चकल्या, मला करायच्याच नाही चकल्या. ती बघा लागली सुरू करायला आपलं. आणि दोघी पण भांडत होते आणि मधल्या मध्ये मी दोघींकडे बघते. काय झालं, परवाच्या दिवशी मी 3 किलो चकल्या एकटीने रेटवल्या आणि मम्मीने पण खूप मदत केला. आणि ही एकटी नालायक पोरगी होती, तिचा दुसऱ्या दिवशी होता पेपर पीईचा आणि अभ्यास करवले 4 तास. आता पीईचे पेपर घेतात भाई, हे काय नवीन पीईचे पण पीईच्या पेपरला 4 तास अभ्यास करणं रिक्वायर्ड होतं का? मला आळस आलेला त्या दिवशी. रात्री 11च्या टायमिंगला काय झालं, ही आली इकडे बसली मोबाईलवर टाइमपास करते. आणि जसं मी तिला बोलले ना की भाई मदत करायला ये, मला जर माझ्या हातात दुखला, तशी मला म्हणते माझं उद्या पेपर आहे पण आता झोप आलाय, मी झोपायला जाते. हे गरजेचं होतं म्हणून मी काल बोलले की मी करणार नाही. जेव्हा मम्मी तापली की नाही जाते मी, आताच घेऊन जाते, मीच करते आता सगळं, मी एकटीनंच करते. हे तेव्हा झालं की नाही. त्याच्यात एक गोष्ट म्हणजे मी मदत करायला गेले आणि मी म्हटलं मम्माला पेपर कुठे आहे, तर मम्मा विचारते तुम्हाला माहिती मी ठेवलेले, तर पेपर डस्टबिन मध्ये टाकलेलं. तिला माहितच नव्हतं की तिने हे केलेलं. अरे त्याच्यावरनं परत त्यांची उलटी भांडणं झाली की तू पेपर टाकता, तुम्हाला काय पडलेलीच नसते, आपल्या घरात पेपर भेटतात काय. शेजारसून आणलेलं म्हणजे ते बाजूच्या काका आहेत ना, ते रोज वाचतात पेपर, त्यांच्याकडनं पेपर आणलेले. सो मला काय माहिती, आता ते इथे ठेवलेले, मला वाटलं आता साफसफाई करा, मला गावलं मी टाकून दिलं. मी खूप असे कागद होते गावले की टाकून दिलेत. मी वाचत नाही बाबा काय हे कचरा बिचरा पडलाय टाकून देऊया, मी टाकून दिले. आणि जे राडे काल झाले आहे त्याच्यावर माझी आईच म्हणते आयशीची सगळी नाही होऊ शकत तर सासरे बाबा काय करशील, सासऱ्याची हालत काय करशील. परत मी एवढी भांडणं झाली यांची की मग मी शेवटी शेजारच्यांना परत फोन लावून विचारलं की की तुझ्याकडे अजून पेपर आहेत का, हा मला द्या. तर त्याच्या माझी आईच म्हणते भिका कशाला मागतेस, आता हा होते ते टाकून दिलेस ना, मग आता भिका कशाला मागतेस. म्हणजे दोन्ही साईडनं बोलायचं असतं त्यांना. म्हणजे आम्ही परत ती चुकी नीट करत असलो तरी त्या बोलणार. आणि इट्स मॅन्डेटरी की तुमच्याकडे कुठला फेस्टिवल आला ह्याच्या आईची गावात, आमचे कुत्रे हा म्हणजे इट्स मॅन्डेटरी की तुमच्याकडे कुठला फेस्टिवल आला की कलेश हे होणारच. एक दिवस आधी किंवा त्या दिवशी एक दिवस आधी किंवा 2 दिवस आधी आईस करते. माझ्यासारख्या सेन्सिटिव्ह माणसाला खूप बोललं जातं. मला 2 शब्द बोलले तरी मी रडायला लागतं. माझी गंगा जमुना सरस्वती सगळ्या बाहेर पडतात. बोलल्यावर काल मला 1-2 तास ते बडबडत होते नॉन स्टॉप बडबडत होते. लाखेगिरी मोठेगिरी करते, हे करते. पुजारी काहीतरी ती म्हण आहे बघा, नावाजलेला गुरव देवळात जाऊन म्हटलं.
म्हणजे आधी ही लहान होती ना तेव्हा लय मोठी करायची म्हणजे कामं करायची, लादी पुसायची, साफसफाई वेपसफाई. आता मोठी झाली, आता समजतं किती आता कामं काय करायची. आणि ती कामं करत का नाही, तिने कामं केलं आता नंतर काय हरवलं ना, नंदाई तू साफसफाई जे आज झालं ना, तू साफसफाई केलीस, कैची कुठे ठेवली, सफाई कामगार असं संबोधलं जातं आम्हाला. सफाई कामगार घरातली आहोत, चला आता काय बोलणार. आता जर मदत करत असू तर तुम्हाला सफाई कामगार कोण बोलतो आणि हे बघा, मदत केली तरी कसं वाटतं? प्रॉब्लेम म्हणजे काहीतरी हरवतोय, आणि मदत नाही केली तर त्याच्यापेक्षा तांडव. मोठा प्रॉब्लेम की तुम्ही पोरी असून मला फायदा फायदा काय काय आहे? आहे? की मला सुखच नाही ऐकते की मला पोरी आहेत. मग मला सगळी कामं एकटीनेच करायला लागतं, सगळं घरातलं एकटीनेच करायला लागतं. सकाळी जेवण करून जायचं, सकाळी कामं करायचं, परत घरी आल्यावर जेवण करायचं. पोरी असून उपयोग काय? माझी आईस खूप ट्रॉमटाईज आहे आमच्यामुळे. पण ती कामं पण भरपूर करते. हा, ॲप्रिशिएट दिस, कारण ती आहे म्हणून आम्ही आहे. बट इट्स रियालिटी ऑफ. एव्हरी हाऊस मला सुचत नव्हतं. सगळ्यांची रियालिटी आहे ती की प्रत्येक पोरगी शिव्या खाते, कदाचित पोरगे पण खात असते. आणि हा मोबाईल आल्यापासून ती लई येत नसते. मोबाईलला बसलेली असते, काय करत असते काय माहिती. रियालिटी चेक जर तुम्हाला हवे असेल तर आमच्या Stay tuned with us. फॉलो सबस्क्राईब. अगं तू का अगं जरा हे कर ना, थोडीशी सॉरी बेब्स, बोल. हो, अरे बोल गे. स्टे ट्यून विथ अस गाईज. काय बोललेलं गाईज, सो नंदाई आपल्याला एक हे देते संदेश. सो गाईज, आता नंदू आपल्याला एक संदेश देते. जे माझ्या काकाचं नाव आहे. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ आल्यावर लगेच बघायचे असतील तर बेल आयकॉन पण प्रेस करा. बाय झू.